एक वर्षापूर्वी बाशी टाकळी ड्रग्ज प्रकरणातील नवीन निष्पन्न आरोपीस भोपाळ येथून LCB अकोला टीमकडून अटक. दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी बाशी टाकळी येथे बंद पडलेल्या किसान जिनिंग येथे काही इसम अंमली पदार्थ ड्रग्ज तयार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाने त्या ठिकाणी रेड करून 5 आरोपींकडून मॅफिडॉन ड्रग्ज 5548 किलोग्रॅम तसेच त्याकरिता लागणारे केमिकल आणि साहित्य जप्त किमती 2,38,000 रुपयांची जप्त करून पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या रिपोर्टवरून एकूण 5 आरोपींवर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. तेव्हा पकडलेल्या आरोपींना अजूनपर्यंत माननीय न्यायालयाकडून जामीन न मिळाल्याने ते आज देखील जेलमध्ये आहे. हे विशेष. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात अटक आरोपी जतीन जगमोहन दोशी राहणार भांडूप मुंबई यांच्यासोबत संगनमत करून फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राईन याने मॉफेडॉन ड्रग्ज तयार करण्याकरिता लागणारे केमिकल बाशी टाकळी येथील अंमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राईन वय 26 वर्ष राहणार तामिरे मिल्लीत मस्जिदजवळ बेगनवाडी मुंबई याला दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी भोपाळ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीला आज रोजी अटक करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब कोर्ट बाशी टाकळी यांच्या पोलीस कस्टडी रिमांडकरिता हजर केले असता त्यांचा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी पोवेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला. नमूद आरोपीकडे तपास करून गुन्ह्यातील ड्रग्ज तयार करण्यात आलेल्या साखळी संबंधाने तपास सुरू पुरावे गोळा करण्यात येत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.